हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू धिस व्हिडिओ. तर फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये मी काही थोड्या वेगळ्या प्रकारची मराठी वाक्ये घेतलेली आहेत आणि या मराठी वाक्यांचे इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन करतानाच आपण हॅविंग प्लस व्ही थ्री, अबाउट टू आणि यूज टू यांचा उपयोग हा इंग्रजीमध्ये केव्हा आणि कसा करायचा ते समजून घेणार आहोत. तेव्हा तुम्ही संपूर्ण व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईकसुद्धा करा. तर आता इथे बघा, मी इथे फर्स्ट सेंटेन्स घेतलेला आहे. फोन करून मी त्याला भेटायला गेलो. म्हणजे आता या वाक्यामध्ये तुम्हाला काय दिसते आहे की दोन क्रिया झालेल्या दिसत आहेत, की जसं फोन करून म्हणजे फोन करण्याची क्रिया झालेली आहे आणि नंतर दुसरी क्रिया की मी त्याला भेटायला गेलो म्हणजे दुसरी भेटण्याची क्रियाही झालेली आहे. मग आता अशा प्रकारचं सेंटेन्स वाक्य जेव्हा आपण इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करतो तेव्हा ते कसं करायचं, तर ह्यासाठी म्हणजेच दोन क्रिया जर झालेल्या असतील तर अशा वेळेस तुम्हाला हॅविंग प्लस व्ही थ्रीचा उपयोग करून हे वाक्य इंग्रजीत ट्रान्सलेट करायचं असतं. तर आता त्यासाठी आपण सर्वात आधी मग त्याचं स्ट्रक्चर कसं असतं ते लिहून घेऊया. तर बघा, आता सर्वात आधी तुम्हाला घ्यायचं असते हॅविंग प्लस व्ही थ्री. त्यानंतर तुम्हाला घ्यायचा असतो त्या वाक्यातला ऑब्जेक्ट आणि मग त्यानंतर जे काही दुसरं सेंटेन्स दिलेलं असेल, जसं की मी त्याला भेटायला गेलो, तर हे सेंटेन्स त्यानंतर तुम्हाला ते सेंटेन्स ज्या काळामध्ये असेल त्या काळानुसार मग याचे तुम्हाला ट्रान्सलेशन करायचे असते, हे लक्षात ठेवायचं. म्हणजेच याचा अर्थ काय की तुम्ही ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे की हॅविंग प्लस व्ही थ्रीचा वापर तेव्हाच करायचा असतो की जेव्हा पहिली क्रिया पूर्ण झाल्यावर दुसरी क्रिया ही झालेली आहे असे त्या वाक्यामध्ये दिसत असते, तेव्हाच तुम्ही ह्या स्ट्रक्चरचा उपयोग करायचा आहे. मग आता सर्वात आधी तर आपल्याला घ्यायचं आहे हॅविंग. आता व्ही थ्री म्हणजेच काय की या वाक्यातलं क्रियापदाचं तिसरं रूप. मग आता इथे आहे फोन केला. फोन करून म्हणजेच फोन केला, त्यासाठी कॉल हा शब्द वापरतो, तर त्याचा थर्ड फॉर्म तुम्हाला घ्यायचा आहे म्हणजेच हॅविंग कॉल्ड. आणि ऑब्जेक्ट काय, कोणाला फोन केला, त्याला फोन केलेला आहे, म्हणजेच इथे येणार आहे हॅविंग कॉल्ड हिम. म्हणजे त्याला फोन करून म्हणजेच त्याला फोन करून काय केलं, मी त्याला भेटायला गेलो. मग आता हे सेंटेन्स तुम्हाला टेन्सनुसार ट्रान्सलेट करायचं आहे इंग्रजीमध्ये. म्हणजे मीसाठी तुम्ही वापरणार आहोत आय आणि गेलो म्हणजेच हा भूतकाळ आहे, म्हणजेच गोचं पास्ट टेन्स इथे येणार आहे वेंट. गेलो म्हणजेच म्हणून आपण इथे वेंट घेतलेला आहे. आय वेंट, मी गेलो कुठे, त्याला भेटायला. आय वेंट टू मीट. मीट म्हणजेच भेटणे, म्हणून आपण इथे मीट घेतलेलं आहे. आय वेंट टू मीट हिम. बघा, अशा प्रकारे आता ही हिम इथे घेणं गरजेचं आहे, कारण त्याशिवाय हे वाक्य कंप्लीट होणार नाही, म्हणून इथे परत आपण हिम घेतलेलं आहे. हॅविंग कॉल्ड हिम, आय वेंट टू मीट हिम. फोन करून मी त्याला भेटायला गेलो. अशा प्रकारे हे वाक्य इथे मग इंग्रजीत येणार आहे. आता नेक्स्ट बघा, सर्वांना भेटून आम्ही घरी परतलो. बघा, आता हे सुद्धा सेम वाक्य आहे, जसं की सर्वांना भेटण्याची क्रिया आधी झालेली आहे, त्यानंतर आम्ही घरी परतलो. मग आता हे सुद्धा आपण हॅविंग प्लस व्ही थ्रीचं स्ट्रक्चर वापरणार आहोत आपण इथे सेम. मग सर्वात आधी तुम्हाला घ्यायचं आहे हॅविंग आणि भेटणे ही क्रियापद आहे, मग त्याचा थर्ड फॉर्म तुम्हाला घ्यायचा आहे मेट. हॅविंग मेट म्हणजेच कोणा, ऑब्जेक्ट काय आहे, सर्वांना, म्हणून आपण सर्वांना यासाठी काय वापरणार आहोत, एव्हरीवन. हॅविंग मेट एव्हरीवन म्हणजेच याचा अर्थ काय झाला, सर्वांना भेटून, भेटल्यानंतर यासाठी आपण हॅविंग हे वापरत असतो. काय झालं, आम्ही घरी परतलो. इथे सुद्धा पास्ट टेन्स आहे, म्हणून पहिल्यांदा आपण इथे सब्जेक्ट घेणार आहोत आम्हीचा वी आणि त्यानंतर व्ही टू फॉर्म घेत असतो आपण पास्ट टेन्समध्ये. परतणे म्हणजेच त्यासाठी रिटर्न, त्याचं फास्ट फॉर्म आपण घेणार आहोत RETURNED. वी रिटर्न म्हणजेच परतलो, आम्ही परतलो. कुठे परतलो, ऑब्जेक्ट आहे घरी, म्हणून वी रिटर्न होम. अशा प्रकारे हे वाक्य इथे इंग्रजीमध्ये मग येणार आहे. सर्वांना भेटून आम्ही घरी परतलो. हॅविंग मेट एव्हरीवन, वी रिटर्न होम. हे झालं हॅविंग प्लस व्ही थ्रीचं स्ट्रक्चर वापरून केलेली इंग्रजीतली वाक्ये. आता नेक्स्ट बघा, तुझा फोन आला तेव्हा मी झोपणारच होतो. बघा, आता या वाक्यामध्ये तुम्हाला काय दिसते आहे की काहीतरी क्रिया तुम्ही अगदी करणारच होता, करण्याच्या बेतात होता, म्हणजेच करणारच होतो किंवा करणारच आहे असं सुद्धा तुम्ही म्हणत असता केव्हा केव्हा. म्हणजेच याचा अर्थ काय की ही क्रिया तुम्ही करणारच होता, त्यावेळेस काय झालं, तुझा फोन आला. म्हणजे एखादी गोष्ट तुम्ही करणारच होता किंवा करणारच आहे असे तुम्हाला जेव्हा सांगायचे असते तेव्हा अबाउट टूचा उपयोग करायचा असतो.
म्हणजेच ह्या वाक्यामध्ये सुद्धा आपण कशाचा उपयोग करून हे वाक्य इंग्रजी ट्रान्सलेट करणार आहोत, तर अबाउट टूचा. मग आता याचं स्ट्रक्चर कसं असते ते सर्वात आधी आपण बघणार आहोत. तर सर्वात आधी तुम्हाला या वाक्यामध्ये सब्जेक्ट घ्यायचा असतो, त्यानंतर एम किंवा इज किंवा आर. जर प्रेझेंट टेन्स असेल तर सब्जेक्टनुसार तुम्हाला हे हेल्पिंग वर्ब वापरायचं असते, आणि जर पास्ट टेन्स असेल तर वॉज किंवा वेअर, ते सुद्धा सब्जेक्ट बघून तुम्हाला वॉज किंवा वेअर हे वापरायचे असते. आणि त्यानंतर तुम्हाला घ्यायचा असतो अबाउट टू, आणि सर्वात शेवटी मग त्या वाक्यातलं क्रियापदाचं पहिलं रूप म्हणजेच V1 फॉर्म तुम्हाला घ्यायचा असतो. मग आता बघा, तुझा फोन आला तेव्हा मी झोपणारच होतो. आता म्हणजे ही क्रिया अगदी घडणारच होती, त्यामुळे आपण हे जे सेंटेन्स आहे हे आपण आधी घेणार आहोत अबाउट टूचा उपयोग करून. मी झोपणारच होतो. होतो म्हणजेच हा भूतकाळ आहे, म्हणून सब्जेक्ट आपण इथे घेणार आहोत आय. भूतकाळ आहे म्हणून आय नंतर आपण वॉज घेतो, आय वॉज. त्यानंतर तुम्हाला काय घ्यायचं आहे अबाउट टू, आय वॉज अबाउट टू. आणि वर्ब काय आहे, क्रियापद झोपणे, त्याचं V1 फॉर्म आपल्याला घ्यायचं आहे. त्यासाठी आपण इंग्रजीमध्ये स्लीप वापरतो. म्हणजेच आय वॉज अबाउट टू स्लीप, म्हणजेच याचा अर्थ काय झाला, मी झोपणारच होतो. केव्हा, जेव्हा तुझा फोन आला. म्हणून इथे काय घेणार आहे, व्हेन युअर, तुझा फोन म्हणून आपण व्हेन युअर कॉल केम. आला म्हणून पास्ट टेन्स आहे म्हणून आपण कमचं इथे केम घेतलेलं आहे, लक्षात ठेवायचं. आय वॉज अबाउट टू स्लीप व्हेन युअर कॉल केम, किंवा व्हेन यू कॉल्ड असं सुद्धा तुम्ही डायरेक्ट घेऊ शकता, व्हेन यू कॉल्ड. अशा प्रकारे मग अबाउट टूचा उपयोग करून तुम्ही सेंटेन्स इंग्रजीत बनवू शकता. आता नेक्स्ट बघा, हे थोडं मोठं सेंटेन्स घेतलेलं होतं मी. आता हे बघा, आम्ही जेवायला बसणार होतो, म्हणजे बसणार होतो म्हणजे बसणारच होतो, तर तुम्ही आलात, असं पुढचं सेंटेन्स आपलं असू शकते. म्हणजेच इथे सुद्धा तुम्हाला कशाचा यूज करायचा आहे अबाउट टूचा. मग याचं स्ट्रक्चर आपण वर पाहिलं त्याप्रमाणेच येणार आहे. आम्ही म्हणजेच काय, वी. आणि होतो म्हणजे हा सुद्धा पास्ट टेन्सच आहे, म्हणून वी नंतर आपण वेअर हे हेल्पिंग वर्ब वापरत असतो, म्हणून आपण तिथे घेणार आहोत. म्हणजेच इथे काय येईल, वी वेअर, त्यानंतर आपलं अबाउट टू, जेवायला बसणार होतो म्हणजेच काय, वी वेअर अबाउट टू. आपण इथे ईट डिनरऐवजी हॅव डिनर असं घेणार आहोत, म्हणजे रात्रीचे जेवण या अर्थाने आपण इथे डिनर हा शब्द इथे वापरणार आहोत. वी वेअर अबाउट टू ईट डिनर किंवा वी वेअर अबाउट टू हॅव डिनर, म्हणजे आम्ही आता जेवायला बसणारच होतो. बसणार होतो म्हणजेच काय, बसणारच होतो, म्हणून आपण अबाउट टूचा उपयोग इथे केलेला आहे, हे लक्षात घ्यायचं. त्यानंतर आता नेक्स्ट बघा, मी रोज डायरी लिहायचो. बघा आता या सेंटेन्समधून तुम्हाला काय दिसते आहे, लिहायचो. याचा अर्थ काय की पूर्वी लिहायचो भूतकाळामध्ये, असं यातून आपल्याला समजते आहे की मी रोज डायरी लिहायचो. मी पूर्वी डायरी लिहायचो म्हणजे ती एक सवय होती भूतकाळामध्ये. मग अशा प्रकारे जेव्हा हॅबिच्युअल पास्ट टेन्स म्हणतात त्याला, तर अशा प्रकारे हॅबिच्युअल पास्ट ॲक्शन किंवा पास्ट टेन्स जर एखाद्या वाक्यातून तुम्हाला दिसत असेल तर त्यावेळेस तुम्ही ते वाक्य इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करताना कशाचा उपयोग करायचा आहे, यूज टूचा. म्हणजेच ती गोष्ट तुम्ही आधी भूतकाळामध्ये करत होता पण आता ती तुम्ही करत नाही आहे, तर त्यावेळेला तुम्ही यूज टूचा उपयोग करून ते वाक्य इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करायचे आहे. मग आता यूज टूचा उपयोग जेव्हा तुम्ही कराल तेव्हा ते स्ट्रक्चर इंग्रजीमध्ये कसं असेल ते सर्वात आधी आपण समजून घेऊ. तर त्यासाठी सुद्धा तुम्हाला सर्वात आधी घ्यायचा असतो सब्जेक्ट, त्यानंतर तुम्हाला घ्यायचं असते यूज टू, आणि मग त्यानंतर तुम्हाला घ्यायचं असते V1 फॉर्म. म्हणजेच काय की क्रियापदाचे पहिले रूप, त्या वाक्यातलं जे क्रियापद असेल त्याचं पहिलं रूप तुम्हाला घ्यायचं असते. आता बघा, मग इथे सब्जेक्ट आधी घ्यायचं आहे. सब्जेक्ट आहे मी म्हणजेच काय, आय. त्यानंतर तुम्हाला घ्यायचं आहे आय यूज टू. त्यानंतर आता क्रियापदाचं पहिलं रूप, क्रियापद आहे लिहायचो म्हणजेच लिहिणे, त्यासाठी राईट हा शब्द वापरतो, तो आपण V1 फॉर्ममध्येच इथे घेणार आहोत. आय यूज टू राईट, मी लिहायचो. काय लिहायचो, डायरी लिहायचो, म्हणून आपण इथे घेणार आहोत आय यूज टू राईट ए डायरी. आणि केव्हा लिहायचो, रोज लिहायचो, म्हणून त्यासाठी आपण वापरणार आहोत एव्हरीडे. बघा अशा प्रकारे यूज टूचा वापर करून तुम्ही मग हे मराठी वाक्य इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करू शकता.
आय यूज टू राईट अ डायरी एव्हरी डे. त्याचप्रमाणे आता नेक्स्ट बघा, आम्ही रोज एकत्र जेवायचो. जेवायचो म्हणजेच काय, भूतकाळामध्ये ती सवय होती आमची, पण आता आम्ही जेवत नाही, पण भूतकाळामध्ये आम्ही रोज एकत्र जेवायचो असं यातून दिसते आपल्याला. म्हणजेच अशा वेळेस तुम्हाला यूज टूचा उपयोग करून इंग्रजीत वाक्य ट्रान्सलेट करायचे असते. मग आता इथे सुद्धा आपण वर जे स्ट्रक्चर आहे तेच वापरून आपण हे वाक्य इथे इंग्रजीत ट्रान्सलेट करणार आहोत. आता इथे सब्जेक्ट आहे आम्ही, म्हणजेच त्यासाठी आपण काय वापरतो, वी. नंतर आपल्याला घ्यायचं आहे यूज टू, वी यूज टू. नंतर काय करायचो, वर्ब काय आहे, जेवणे. जेवणे म्हणजेच आपण इथे ईट न घेता ह्याचा उपयोग करणार आहोत. वी यूज टू हॅव डिनर, म्हणजेच इथे सुद्धा रात्रीचे जेवण, अर्थातच एकत्र रात्रीचे जेवण केले जाते. वी यूज टू हॅव डिनर टुगेदर. एकत्रसाठी आपण काय शब्द वापरणार आहोत इथे, टुगेदर. आम्ही एकत्र जेवायचो. केव्हा, रोज. म्हणून त्यासाठी इथे सुद्धा आपण एव्हरीडे हा शब्द वापरणार आहोत, एव्हरीडे. बघा, म्हणजेच ही भूतकाळातली सवय सांगितलेली आहे की आम्ही रोज एकत्र जेवायचो रात्री, पण मग आता आहे का ती सवय, नाही. म्हणून हॅबिच्युअल पास्ट ॲक्शन जेव्हा तुम्हाला एखाद्या वाक्यातून दिसत असेल किंवा सांगायचे असेल त्यावेळेला तुम्ही यूज टूचा उपयोग करून ते वाक्य इंग्रजीमध्ये बोलायचे. आता नेक्स्ट बघा, तो खूप उशिरा यायचा. उशिरा यायचा म्हणजे भूतकाळामध्ये उशिरा यायचा असं सुद्धा या वाक्यातून तुम्हाला दिसलं असेल. मग आता हे जे वाक्य आहे ते वाक्य यूज टूचा उपयोग करून तुम्ही इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करून याचे ट्रान्सलेशन कमेंट बॉक्समध्ये लिहायचे आहे. अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हॅव्हिंग प्लस V3, यूज टू आणि अबाउट टू यांचा उपयोग इंग्रजी बोलताना केव्हा आणि कसा करायचा ते समजून घेतले. तेव्हा आजचा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईकसुद्धा करा. थँक्यू.